पुण्यामध्ये रस्त्यांच्या खड्ड्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे। पुण्यामध्ये औंध परिसरातल्या राहुल हॉटेल समोरची ही घटना आहे। रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाची गाडी घसरली आणि अशामध्ये मागून आलेल्या कारनं या ज्येष्ठ नागरिकाला चिरडलं। जगन्नाथ काशीनाथ काळे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे आणि या संपूर्ण अपघाताचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। बातमी पुण्यामधली आहे। एका खड्ड्यामुळे अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्या बरोबर जोडले गेलेत। निलेश, सीसीटीव्हीची ही चित्र आहेत आणि या दृश्यांमध्ये हा सगळा थरार अपघाताचा चित्रित झालेला आहे। अत्यंत धक्कादायक घटना आहे। एका खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागलाय। खरं तर मेट्रो सिटी म्हणून पाहणाऱ्या पुण्यामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आता पाहायला मिळत आहे। त्यातल्या त्यात औंध सारख्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी आयटी पार्क आहे या परिसरामधली ही घटना आहे आणि या खड्ड्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। जगन्नाथ काळे असं 61 वर्षे या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। सीसीटीव्ही मध्ये जर आपण बघितलं तर खड्ड्यामुळे त्यांचा बॅलन्स गेला आणि मागून येणाऱ्या कार त्यांच्या अंगावर चढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर या घटनेनंतर पुण्यातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। एकीकडे मेट्रो सिटी सारख्या शहरामध्ये खड्डे असल्यामुळे अशा घटना घडल्यामुळे हे दुर्दैव व्यक्त केलं जाते। त्यामुळे तत्काळ प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी रस्ते जे आहेत ते सुधारणा केली पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती। मात्र हा जे प्रकरण आहे ते कालचं आहे। या अपघातामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी निलेश, धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या तपशिलांसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।